मोठ्या पूर्णा तालुक्याला भ्रष्टाचार जर कोणी शिकला असेल तर राठोड नावाच्या कर्मचाऱ्यांनी शिकला. आणि माझे सगळे बिलं त्या माणसामुळे वंचित पडलेत. आणि ह्या गावाला सगळे कामं तोच करवतो, कारण तो भ्रष्टाचारामध्ये माहीर आहे. आता नवीन आलेली जी सिस्टीम आहे त्या राठोडचे चले तिथं पाठवलेली. आणि सगळं सिस्टीम कुठं रस्ते मंजूर करायचे, कुठं काय करायचं, पैसा भेटला तर तो राठोड करतो, नाही तर करत नाही. तो आता कुठं आहे ते मला माहीत नाही. आणि रुपल्यामध्ये मनरेगा अंतर्गत जे काही 2-3 किलोमीटरची रस्त्याची कामं चालू आहेत त्याची सर तात्काळ चौकशी व्हावी, नाही तर मी आत्मदहन करणार आहे. मी मदन कुमार समोर भोसले बोलतो. आणि मनरेगा अंतर्गत आपण रेशीम लागवड केली आहे. आणि यासाठी आम्हाला कृषी विद्यापीठाकडून आणि कदम साहेब आपले मुंडे साहेब यांच्याकडून प्रोत्साहन देण्यात आलं होतं. आणि त्यांनी एवढं प्रोत्साहन देऊन आम्हाला जवळपास आम्ही 1 एकरमध्ये आपण तुती लागवड केली आहे. जवळपास इथं माझ्या साईडला पण माझ्या भावांची पण तुती लागवड आहे आणि माझी खाली आहे. आणि हे शेड सर त्यांनी आम्हाला सांगितलं की प्राथमिक अवस्थेमध्ये आपण शेड बांधकाम केल्याशिवाय आपलं कोणतंही बिल निघणार नाही किंवा आपला क्रॉप घ्यायला लागेल. क्रॉप घेण्याच्या उद्देशानं आम्ही हे शेड बांधकाम केलं. आणि हे शेड बांधकाम एवढं चांगल्या दर्जाचं केलं त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं मला 4.5 लाख. आणि हे पैसे मी सावकारी व्याजाने घेतले बरं का सर. आणि आता ह्याचं मला व्याज पण भरावं लागते. आणि ह्याचं या वर्षामध्ये बरोबर आत्तापर्यंत 3रं वर्ष चालू आहे. फक्त माझे 5 मास्टर निघाले त्याचे 7-7 लेबरचे. इथून पुढे याच्यानंतर माझं लेबर पेमेंट नाही. यावर्षी 4-5 मास्टर निघाले होते. ते पठाण नावाच्या एका तहसीलच्या कर्मचाऱ्यानं ते जे पास न करता प्रत्येक मास्टर MIS 7 दिवशी व्हायला पाहिजे. आणि त्यांच्या दिरंगाईमुळं त्यांनी पास न करता ते 0 झाले. आणि प्रत्येक मास्टर करण्यासाठी आम्हाला खर्च येतो, तो खर्च आमचा वाया गेला. आणि रोप लागवडसाठी आम्हाला जे पैसे असतात का सर 3रं वर्ष चालू आहे ते पैसे आजही नाही भेटले. आणि आम्हाला ग्राम रोजगार सेवकडून असं सांगण्यात जाते की आमच्या गावामध्ये काहीतरी MRGS अंतर्गत रस्त्यांची कामं चालू आहेत. 15 रस्ते असतील, शिवरस्ते असतील, ते काय 3-4 किलोमीटरचे काय मला तेवढं माहीत नाही. त्याची आड्या 2 किलोमीटरचे रस्ते चालू आहेत ते कुठे ते आम्हाला माहीत नाही. आणि कुठल्या त्या रस्त्यावर एक खडा टाकण्यात आला नाही. ते सर्व रस्ते सर इरिगेशन हद्दीमध्ये MRGS रस्त्याचं बांधकाम काम चालू आहे. आणि त्यांचा रेशो बिघडला आहे. त्यांचा रेशो बिघडल्यामुळं रुपला ग्रामपंचायत सर रुपला ग्रामच्या तालुका पूर्ण जिल्हा परभणी रुपला ग्रामपंचायत. आणि आता जवळपास आम्ही 4 शेतकऱ्यांनी घरून पैसे घालून शेडची कामं केली आहेत. त्यामध्ये आमचे मास्टर नाही, आम्हाला कुशल नाही, आम्हाला रोप लागवड नाही, काहीच नाही. आणि जे काही आमच्या गावामध्ये MRGS अंतर्गत रस्त्याची कामं चालू आहेत काय तर त्याची तात्काळ चौकशी व्हावी, नाही तर मी उपोषणाला बसणार आहे आणि आत्मदहन करणार आहे तहसीलपोटी बसून. आणि माझा हा आत्मदहनाचा तारीख ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून निवेदन देऊन येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये करणार आहे सर. शासन मोठ्या स्तरावर योजना राबवते खरं, परंतु मधले अधिकारी कर्मचारी आपापले खिसे भरण्यात व्यस्त असतात. बिलकुल सर. मला 1 मटर काढण्यासाठी 1000 रुपये लागतात. आणि कुशलचं बिलासाठी विहिरीची मंजुरी असेल तर बाकी गावांमध्ये 5,000-6,000 रेट आहे. आमच्या गावामध्ये 25,000 रेट आहे विहिरीसाठी. आणि गावगोड्यासाठी बाकी गावांमध्ये 6,000 रेट आहे. माझ्या गावामध्ये 24,000 रेट आहे. रुपल्यामध्ये सगळ्यात जास्त हेवी रेट आहेत. आणि मी तेवढे पैसे देऊन बसलेला आहे. आणि एवढं माझं हे रेशीमचं काम करून याचा 1 रुपये काढू दे हे लोक देत नाहीत. कारण मला हे बिलं लिहिण्यासाठी मास्टर काढण्यासाठी सर मला 1.25 लाख रुपयाची मागणी झाली. 1.25 लाख संबंधित लोकांकडून ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतचे सगळे सर्व कर्मचारी MRGSचे संबंधित पीडित. आम्ही शेडचं काम केलेले 4 लोक आहेत. आणि बाकी ज्यांनी शेडचं काम केलं नाही त्यांचं तुती लागवडी झाली होती प्रशासनानं प्रोत्साहन देऊन कलेक्टर ऑफिसनं त्यांनी त्यांच्या बागा उपटून टाकल्या. आणि आम्ही म्हणजे बाग उपटून बी टाकू शकत नाहीत आणि काही करू शकत नाहीत, कारण आम्ही घरून पैसे व्याजाने घेऊन काम केलेलं आहे. या धरणासाठी आम्ही तहसीलला येणार आहेत सर. सर त्यांना मी भेटायला आलो होतो. त्या ठिकाणी एक वेळेस मी त्यांच्या दालनामध्ये बसलो होतो मिसाळ साहेबांच्या. आणि सर माझ्या नावानं आपले हे सीताफळ लागवड होती काय, त्या सीताफळ लागवडचं माझं FTO 2021 मध्ये झालेलं आहे सर. त्याचं बिल आणखी नाही पडलं. आणि रस्त्यांचे बिलं लगेच 6 महिन्या 4 महिन्यामध्ये पडत आहेत. म्हणजे वैयक्तिक लाभाच्या योजनांचे बिलं नाही पडत, कारण यांचा रेशो काहीतरी इथं मॅच होत नाही म्हणे असं सांगतात लोक मला. त्याचं काय आम्हाला आयडिया नाही तेवढी. पण सर्व पंचायत समिती MRGS मध्ये काम करणारे लोक आहेत ना, त्यामध्ये एक कर्मचारी इथून निघून गेला राठोड नावाचा. तो सगळ्यात मोठा भ्रष्ट होता. तो गेला तर बस झाला. आणि भ्रष्ट कंपनी इथं आली. सगळ्यात मोठ्या पूर्णा तालुक्याला भ्रष्टाचार जर कोणी शिकला असेल तर राठोड नावाच्या कर्मचाऱ्यांनी शिकला. आणि माझे सगळे बिलं त्या माणसामुळे वंचित पडलेत. आणि ह्या गावाला सगळे कामं तोच करवतो,
कारण तो भ्रष्टाचारामध्ये माहीर आहे. आता नवीन आलेली जी सिस्टीम आहे त्या राठोडचे चले आहेत इथं पाठवलेली. आणि सगळं सिस्टीम कुठं रस्ते मंजूर करायचे, कुठं काय करायचं, पैसा भेटला तर तो राठोड करतो, नाही तर करत नाही. तो आता कुठं आहे ते मला माहीत नाही. आणि रुपल्यामध्ये मनरेगा अंतर्गत जे काही 2-3 किलोमीटरचे रस्त्याची कामं चालू आहेत त्याची सर तात्काळ चौकशी व्हावी, नाही तर मी आत्मदहन करणार आहे. परंतु याबाबत वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी असो किंवा विभागीय आयुक्त यांच्याकडे काही पाठपुराव्यानंतर करणार का तुम्ही, तर न्याय नाही मिळाला तर? बिलकुल करणार आहे सर मी. कारण मला कुठं रस्ते झालेत ते 2-3 दिवसामध्ये प्रहार संघटनेच्या माध्यमातून आम्ही मोठं आंदोलन या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये छेडणार आहेत.